कृपया आपण जायचंय, आपलं लेक्चर अटेंड करायचंय. तेजकिरण राजपूत यांच्या हस्ते 500 रुपयाचं रोख पारितोषिक संग्रामसिंह निंबाळकर यांना. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी संकट मोचकाची भूमिका अदा केलेली आहे. न्यू मातोश्री टेंट हाऊस विरुद्ध श्री एंटरप्राइजेस धुळे. तिसरा उपउपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी सुरू आहे. आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीग चोपडा पर्व. तिसरे विक्की गोलंदाजी करतायत. चला, ॲडव्होकेट रुपेश पाटील यांनी आपला सामनावीराचा पुरस्कार हा रुपेश यांच्याबरोबर शेअर करण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण की त्यांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. रुपेश पाटील यांनी हा पुरस्कार संग्रामसिंह निंबाळकर यांना दिलेला आहे. तीन चेंडू 6 धावा. ऑन साइडला चेंडू टोलवलेला आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय आणि मिळतोय चौकार. या चौकाराचे प्रायोजक शांतारामदादा पाटील रुखणखेडा. 10 धावा झालेल्या आहेत. न्यू मातोश्री टेंट हाऊस हा संघ फलंदाजी करतोय. विजय पाटील 3 चेंडू 9 धावा. तर धीरज पाटील नॉन स्ट्राईकला 1 धाव काढून आपलं खातं उघडलेलं आहे. यावेळेस दिशाहीन चेंडू लेगस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. विक्की पाटील अर्थात अनिल गोलंदाजी करतायत. 4 चेंडूत 11 धावा आतापर्यंत काढलेल्या आहे फलंदाजांनी. पुढचा चेंडू षटकातला 5वा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू टोलवला आहे. 1 धाव मिळते. श्री रवींद्र दंगल पवार काझीपुरा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. ओ बोल्ड, एक तेरी तो एक मेरी. वार आणि पलटवार या ठिकाणी दिसलेले आहेत. पहिला गडी 12 धावा. पहिलं षटक संपलेलं आहे. 5 षटकांचा हा सामना.
टॉस का बॉसचे प्रायोजक संदीप पाटील, संदीप इंग्लिश अकॅडमी. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक शिक्षण महर्षी आबासाहेब वता पाटील फाउंडेशन चुंचाळे. गुरुकृपा सेल्स निलेश पाटील, चैतन्य फूड्स ॲडव्होकेट कुलदीप पाटील, सनी दादा या स्पर्धेचे स्लीव्ह प्रायोजक. कॅप प्रायोजक गुंजन एजन्सीज श्री सुनील पाटील हिंगोणेकर. मागचा जो फलंदाज बाद झालेला होता तो हिट विकेटच्या स्वरूपात बाद झालेला होता. असं वाटलं की बोल्ड झालेले परंतु हिट विकेट. अमित बोरसे नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला असतील. यावेळेस थोडंसं घुसून मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क झालेला नाहीये. 12 धावा दुसरे षटक सुरू आहे. आनंद पाटील अर्थात अँडी गोलंदाजीला आलेले. ऑफ स्टंपच्या बाहेर गॅप मिळवलेला आहे आणि चौकार जातोय. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 16 धावा, एक गडी बाद. शांताराम दादा पाटील या चौकाराचे प्रायोजक. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन डावखुऱ्या फलंदाजाकडून विजय पाटील. 7 चेंडू 14 धावा, 200च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतायत. इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न. बघा ज्यावेळेस आपण प्रॉपर क्रिकेटिंग शॉटने जर चौकार आणि षटकार वसूल करतोय तर अशा फटक्यांची आवश्यकता आहे का? फुलटॉस चेंडू आणि यावेळेस पुन्हा गॅप मिळवलेला आहे. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजनला, सीमा रेषा पार आणि मिळतोय चौकार. या चौकाराचे प्रायोजक श्री शांताराम दादा पाटील रुखणखेडा. बघा यावेळेस प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आणि गॅप मध्ये सुंदर टायमिंग आणि तितकंच सुंदर प्लेसमेंट. यावेळेस मिड विकेटच्या दिशेने 1 धाव, 21 धावा, 2 षटकांची समाप्ती. न्यू मातोश्री टेंट हाऊस हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. 2 षटकांची समाप्ती, 21 धावा, 1 गडी बाद. आनंद पाटील यांनी या षटकात 9 धावा दिलेल्या आहेत. अमित बोरसे आणि विराज पाटील फलंदाजी करतायत. विराज पाटील उत्कृष्ट फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. गोलंदाजीला आलेले आहेत यश. ऑन साइडला चेंडू हवेत. लॉंगॉनचा खेळाडू झेल सोडतोय. दरम्यान दुसरी धाव घेतायत. वेगवान दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. विराज पाटील यांना जीवनदान मिळतंय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. सेल्फी पॉइंटचे प्रायोजक बिर्याणी हाऊस. कटआउट प्रायोजक कृषी मित्र सर्व्हिसेस अजय पाटील रुखणखेडा.
अंपायर जर्सी स्पॉन्सर्स ॲडव्होकेट श्री रुपेश पाटील ग्रीन ग्लो. चांगला फटका, चौकार जातोय का, तर जातोय. सचिन यांचा चांगला प्रयत्न होता, परंतु रेस चेंडू जिंकलेला आहे. ही जी शर्यत आहे ही चेंडू जिंकलेला आहे, कारण की टायमिंग आणि प्लेसमेंट पॉइंटच्या डोक्यावरून इंटेन्शनली खेळलेला हा फटका होता. श्री शांताराम दादा पाटील या चौकाराचे प्रायोजक. 26 धावा. तिसऱ्या षटकातला 5वा चेंडू असेल यश यांचा. सामना करतील अमित. अमित यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. मागचा फटका विराज यांनी मारलेला होता, उत्कृष्ट फटका होता. 29 धावा. षटकातला शेवटचा चेंडू. बॅटची कड घेतलेली, शॉर्ट फाईन लेगकडे चेंडू जातोय, धाव मात्र मिळत नाहीये. तिसरे षटक संपलेलं आहे. 29 धावा, 1 गडी बाद. न्यू मातोश्री टेंट हाऊस संघाची धावसंख्या. आणि आतापर्यंत 18 चेंडूत एकही षटकार आपल्याला बघायला मिळालेला नाहीये. ललित पाटील बॉलिंग एंडचे प्रायोजक, तर बापूराव पाटील चौगाव हे फलंदाजी एंडचे प्रायोजक. धनश्री इन्व्हेस्टमेंट राहुल पाटील या स्पर्धेतील गेटचे प्रायोजक, मुख्य प्रवेशद्वाराचे प्रायोजक. कॅप स्पॉन्सर्स गुंजन एजन्सीज श्री सुनील पाटील हिंगोणे. गुरुकृपा सेल्स निलेश पाटील. चैतन्य फूड्स ॲडव्होकेट कुलदीप पाटील हे स्लीव स्पॉन्सर्स. ड्रिंक्स ट्रॉली प्रायोजक शिक्षण महर्षी आबासाहेब वता पाटील फाउंडेशन चुंचाळे. वाईडचा इशारा, एक अवांतर धाव. धावसंख्या 30. टॉस का बॉस संदीप पाटील, संदीप इंग्लिश अकॅडमी चोपडा. फुल टॉस चेंडू आणि चेंडू सरळ हातात. यश पाटील यांनी चांगला झेल टिपलेला आहे. अमित बोरसे कॉट. यश बोल्ड. जितांश. तीस धावा, 2 गडी बाद. न्यू मातोश्री टेंट हाऊस विरुद्ध श्री एजन्सीज धुळे हा तिसरा उपांत्य फेरीचा सामना रंगतोय. आज आपल्याला अतिशय उत्कंठावर्धक सामने बघायला मिळालेले. डॉट बॉल श्री पी बी पाटील रावसाहेब आणि बळीराजा सीड्स प्लेयर डगआउटचे प्रायोजक. तर ज्ञानयोग फाउंडेशन खेळाडू भोजन कक्ष फूड कोर्टाचे प्रायोजक. फूड स्पॉन्सर्स ज्ञानयोग फाउंडेशन. यावेळेस बॅटची कड, पंचांचं बोट आकाशाकडे, अर्थात फलंदाजाला परतावं लागेल आपल्या डगआउटकडे. तिसरा झटका. नवीन फलंदाज मैदानात येताना. 30 धावा, 3 गडी बाद. 3.3 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांचा सामना. शेवटचे 9 चेंडू या डावाचे अजूनही शिल्लक. खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूवर प्रॉपर ट्रीटमेंट. चेंडू सीमा रेषा पार. या नावातला हा पहिला षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. कार्तिक यांनी षटकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. आणि नो बॉलचा इशारा. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पंचांचा पंखा फिरतोय.
वाईडचा इशारा, अवांतर धाव. वाईड साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. वैध चेंडू, वाईड नाही, तर रिव्ह्यू रिटर्न असेल. डॉट बॉल. 37 धावा न्यू मातोश्री टेंट हाऊस विरुद्ध श्री एजन्सीज धुळे. हा तिसरा उपउपांत्य फेरीचा सामना रंगतोय. फुल टॉच चेंडू आणि सरळ लॉंग ऑनच्या हातात होता, परंतु झेल सुटलेला आहे आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखणखेडा. चेंडू तर लागलाच होता बाउंड्री रोपला, सोबत पाय सुद्धा लागलेला होता. राज ऑटो पार्टचे संचालक राकेश पाटील यांचं मराठा प्रीमियर लीग परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. चार षटकांची समाप्ती, 41 धावा, 3 गडी बाद. या षटकात 12 धावा आलेल्या आहे, परंतु 2 गडी सुद्धा बाद केलेले आहेत. 4 षटकांची समाप्ती, 41 धावा, 3 गडी बाद. कार्तिक पाटील 10 धावा तर विराज पाटील 16 चेंडू 27 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. आणि शेवटच्या 6 चेंडूत किती धावा येत आहेत ते बघावं लागेल. आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीगचा थरार. फेअर डिलिव्हरी. या षटकातला हा पहिला चौकार लॉंग लेगच्या दिशेने, फाईन लेगच्या दिशेने. या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखणखेडा. अलॉंग द कार्पेट. एक धाव. (46) लॉस ऑफ 3. शेवटचे 4 चेंडू. दीपराज पाटील या स्पर्धेतले एकमात्र शतकवीर फलंदाज गोलंदाजीला आलेले. डॉट बॉल. ओ, एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेतात का? नाही. लेग बाईचा इशारा, अवांतर धाव मिळेल.
यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि विराज पाटील यांना परतावा लागेल. डीप मिड विकेट सीमारेषेवर झेल टिपलेला आहे. दीपराज पाटील यांनी वैयक्तिक पहिलं यश प्राप्त केलेलं आहे आणि न्यू मातोश्री टेंट हाऊस संघाला चौथा झटका लागतोय. फुलटच चेंडू. यावेळेस मात्र व्हॅकंट एरिया शोधलेला आहे फलंदाजाने. चौकार मिळतोय. यावेळेस हा चेंडू लॉंग ऑन सीमारेषेवर टिपला गेलेला आहे. निम्मा संघ तंबूत परतलेला आहे. न्यू मातोश्री टेंट हाऊस संघाने 5 गडी बाद 51 धावा केलेल्या आहे आणि श्री एजन्सीज धुळे संघाला हा सामना जिंकण्यासाठी लक्ष्य असेल 52 धावांचं. 52 रन्स टू विन. आयोजकांना विनंती की चौथा सामना आणि त्याची नाणेफेक करून घ्यायची आहे.
दीपराज पाटील स्ट्राईकला, सचिन झिंगा पाटील नॉन स्ट्राईकला, अमित बोरसे गोलंदाजी मार्कवर आणि पंचांचा इशारा आलेला आहे. लेट्स प्ले. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन फाईन लेग कडे खेळलेला आहे. एक धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न असेल आणि दुसरी सुद्धा घेतलेली आहे. चला, दीपराजने आपलं खातं उघडलेलं आहे 2 धावांनी. या स्पर्धेतला एकमात्र फलंदाज ज्याने मराठा प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वात इतिहास रचलेला आहे. शतकवीर खेळाडू दीपराज. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. 52 धावांचं लक्ष्य. 2 धावा झालेल्या आहेत. आता 50 ची आवश्यकता. अमित बोरसे दुसरा चेंडू निर्धाव. 2 चेंडू 2 धावा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. यावेळेस संपर्क चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळेल. 3 धावा. सचिन झिंगा पाटील आता स्ट्राईकला असतील. बॅट चिकड. चेंडू शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अडवतोय. यष्टीरक्षकाकडे चेंडू परत करतोय. दरम्यान एक धाव मिळते. लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. अवांतर धाव. 5 धावा 4 चेंडू. अमित बोरसे यांचा या षटकातला हा 5वा चेंडू. वाईडचा इशारा. पुन्हा एकदा वाईड. अतिरिक्त धाव. आणि पुढच्या सामन्याची नाणेफेक होताना आपण बघतोय मान्यवरांच्या उपस्थितीत. आणि नाणेफेक झालेली आहे. दरम्यान चांगला डिफेन्स. संदीप इंग्लिश अकॅडमी आपले नाणेफेकीचे प्रायोजक. 5 चेंडू 7 धावा. श्री एजन्सीज धुळे. या ठिकाणी बॅटची काढ घेऊन शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री एजन्सीज धुळे 7 धावा बिनबाद 7. सातपुडा ॲग्रो विरुद्ध सूर्या इरिगेशन्स हा आजच्या दिवशीचा 4था उपउपांत्य फेरीचा सामना. नाणेफेक झालेली आहे. सूर्या इरिगेशनने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शरद पाटील न्यू मातोश्री टेंट अँड डेकोरेटर्सचे संचालक गोलंदाजीला आलेले आहेत. शरद दादा एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि
पहिला चेंडू फुल टॉस, नो बॉलचा इशारा. चेंडू जातोय वाईड लॉंग ऑन सीमा रेषा पार. षटकार एकविरा प्लायवूड जळगाव. नारायणराव पाटील या षटकारांचे प्रायोजक. तर शरद पाटील यांचं जे न्यू मातोश्री टेंट हाऊस आहे हे चोपडा शहरात सर्वोत्तम सेवा देणारं टेंट हाऊस आहे. तर नक्कीच आपल्या घरी जर शुभ कार्य असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. नो बॉलचा इशारा आलेला आहे. वाईड बॉल. श्री एजन्सीज धुळे हा संघ फलंदाजी करतोय. यावेळेस ऑन साइडला खेळलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण नितीनचं. फटका फसलाय की काय नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार. वाईडिश लॉंग ऑन. स्टार खेळाडू समाधान पाटील आपल्यासोबत उपस्थित आहेत. वेलकम. परंतु यावेळेस मात्र समाधान पाटील यांची बॅट आणि त्यांचा जो दर्जा आहे गोलंदाजी आणि फलंदाजी पाहिजे तशी चमक बघायला मिळालेली नाहीये. परंतु निश्चितच जळगावच्या मराठा प्रीमियर लीग मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल त्यांचा. ऑप्शनच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. शरद उत्कृष्ट गोलंदाज. दरम्यान शैलेश दाखल झालेले आहेत. यावेळेस फटका फसलेला आहे परंतु नो मॅन्स लँड. सुदैवी ठरलेले, भाग्यशाली ठरलेले सचिन. 24 धावा दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. धावांना जर आपल्याला डिपेंड करायचं असेल, 51 धावांची जर रक्षा करायची असेल तर आपल्याला जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकावे लागतील. आणि निर्धाव चेंडू माझ्या मते टाकलेला आहे. डॉट बॉलने षटक संपलेलं आहे. 2 षटकांची समाप्ती, 24 धावा. आणि आता येणाऱ्या 18 चेंडूत 28 ची आवश्यकता असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि दीपराज पाटील जोपर्यंत मैदानात आहेत तोपर्यंत श्री एजन्सीज धुळे कुठलाही पल्ला गाठू शकते. पंचवीस धावा, तिसरं षटक सुरू आहे. हर्षल पाटील गोलंदाजीला आलेले, स्ट्राईकला असतील दीपराज. ऑप्शनच्या बाहेर वाईडचा इशारा. तर बघा एक ग्रुप आहे जो ग्रुप चोपडा तालुक्यातील ओपन स्पर्धाही खेळतो. त्या ग्रुपचं नाव आहे मिश्रण ग्रुप. आणि मिश्रण ग्रुपचे काही सदस्य MPLच्या या तिसऱ्या पर्वातून बाहेर पडलेले आहेत. त्यात स्वप्नील पाटील, प्रफुल्ल पाटील, निखिल पाटील, धनंजय पाटील, प्रितेश पाटील, वैभव पाटील अर्थात खंडू आणि स्वप्नील पाटील हिंगोणा. आणि या लोकांनी आता आयोजनामध्ये आपलं लक्ष घालणं सुरू केलेलं आहे. तर आयोजन समितीमध्ये सुद्धा खूप मोलाची भूमिका ही सर्व मंडळी बजावत आहेत. त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. ओ हो ताकदवान फटका, खूप मोठा षटकार. चेंडू सीमा पार. 6 धावा.
एकविरा प्लायवूड या षटकारांचे प्रायोजक. चौतीस धावा, षटकातली 2 चेंडू शिल्लक. हर्षल पाटील गोलंदाजी करतायत. सामना करतील दीपराज पाटील. 8 चेंडू 5 धावा. यावेळेस थोडेसे संयमाने खेळत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. परंतु सचिन मात्र आज वेगवान फलंदाजी करताना दिसत आहे. षटकातला शेवटचा चेंडू. अवांतर धावा फार त्रासदायक ठरू शकतात. आपण बघितलं असेल मागच्या सामन्यात शशिकांत पाटील यांनी 22 धावा षटकात दिल्या होत्या. सामना फसला होता, परंतु संकट मोचनाच्या भूमिकेत आले संग्राम सिंह निंबाळकर आणि त्यांनी आपल्या संघाला एक हाती विजय मिळवून दिलेला होता. शशिकांत पाटील यांनी सुद्धा आता आपल्या कामगिरीकडे लक्ष देणं आणि सुधार करणं गरजेचं आहे. अनुभवी खेळाडू आहेत. 12 चेंडू आणि 16ची गरज. श्री एजन्सीज धुळे या संघाला जर जिंकायचं असेल आणि उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल तर 12 चेंडू आणि 16ची आवश्यकता. चांगला संपर्क. फाईन लेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. मयूर गोलंदाजी करतायत. बोल्ड. यू मिस आय हिट. पहिला झटका. सूतगिरणीचे संचालक अजयराव पाटील यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सदतीस धावा, 1 गडी बाद. ऑन साइडला 1 धाव लॉंगॉनच्या दिशेने. फुल टॉस चेंडू, खराब चेंडू आणि या फुल टॉस चेंडूवर फुल टोल या ठिकाणी वसूल केलेला आहे फलंदाजाने. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. फटका फसलेला दिसतोय. चांगला झेल. दुसरा फलंदाज तंबूत परततोय. शतकवीर दीपराज पाटील बाद झालेले. 44 धावा.
उत्कृष्ट गोलंदाजी, डॉट बॉल. षटक संपलेलं आहे. 4 षटकांची समाप्ती, 44 धावा, शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. या षटकात 2 गडी गोलंदाजाने बाद केलेले. वाईड. महेश गुलाबराव पाटील, पहिला चेंडू वाईड. चला रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईड बॉल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, शॉट गलीकडे हा चेंडू गेलेला आहे. 1 धाव मिळालेली आहे. पाच चेंडू आणि 6ची आवश्यकता. सौरव स्ट्राईकला, फुलटॉस चेंडू आणि हा सामना श्री एजन्सीज धुळे संघाने जिंकलेला आहे. तिसरा संघ ठरलेला आहे श्री एजन्सीज धुळे. चला पुढचा सामना लवकर सुरू करायचा आहे. सूर्या इरिगेशन विरुद्ध सातपुडा ॲग्रोच्या दरम्यान चौथा उपउपांत्य फेरीचा सामना खेळला जाईल. आयोजन समितीला विनंती, विकेटची जर काही दुरुस्ती करायची असेल लवकर करायची आहे आणि सामना लवकर सुरू करायचा आहे. अमृतप्पा वाघ माजी नायब तहसीलदार आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. तर अमृतप्पा, आपलं मनपूर्वक स्वागत. खास लासूरचे रहिवासी आहे, वाघवाड्याची शान. चला अमृतप्पा वाघ यांच्या हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देऊया. दीपराज पाटील, आपण मंचाकडे यायचंय. चला दीपराज पाटीलचे पिताश्री आणि
माजी नायब तहसीलदार सन्माननीय अमृतप्पा वाघ लासूरकर वाघवाड्याची शान आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर अमृतप्पा वाघ यांच्या हस्ते सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दीपराज स्वीकारतोय. वेल डन दीपराज. आणि अमृतप्पा वाघ यांनी आपला जो अमूल्य वेळ या ठिकाणी आमच्यासाठी दिलेला आहे. तर मराठा प्रीमियर लीग आयोजन समिती आप्पासाहेब आपलं खूप खूप आभार व्यक्त करते. दीपराजचे पिताश्री सुद्धा आज खुश असतील. मुला